म्हणून शास्त्रशुद्ध क्रम असा आहे, स्थान त्यापेक्षा प्रसाद थोर आणि वंदनाच्या दृष्टीने स्थान प्रसाद थोर आहेत. भोजनाच्या दृष्टीने स्थानप्रसादापेक्षाही आमच्या वासनिक थोर आहे आणि वासनिकापेक्षा भिक्षुक थोर. म्हणून क्रम शुद्ध असा असावा, स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक. हा झाला विषय उच्चारणाच्या क्रमाचा. स्थान प्रसाद आणि भिक्षुक या पदामध्ये संत आणि महंत, किती महंत मोठा झाला, किती अधिकरण मोठा झाला, किती आचार्य मोठा झाला, तर तो भिक्षुकच आहे. कोणी अर्थाने भिक्षा भिक्षाविधी कोणाला मिळाला आहे? अनुसरल्याला. संत महंताला भिक्षाविधी नाही का? अधिकरण मार्गासाठी भिक्षा मागतात, भिक्षुक आहेत. म्हणून भिक्षुक या पदामध्ये संत महंत आचार्य अधिकरण महंत हे सर्व अर्थ भिक्षुक या पदामध्ये साठवले आहेत. आता महंत म्हणायचं कोणाला? साधिक म्हण आहे, जिसके पास 10-20 उसका नाम महंत. ज्याच्याकडे 10-20 राहत असतील, मग तो महंतीने प्रतिष्ठित नसेल, एखादा भिक्षुक असेल, डावा असेल, पण त्याच्याकडे 25-50 लोक राहतात, महंती झालेले नाही. ज्या पद्धतीने आज आपण महंती प्रतिष्ठा समारंभ देतोय करतोय, त्या पद्धतीने त्या भिक्षुकाला महंती झालेली नाही. मात्र त्या दादांकडे, त्या शास्त्रींकडे अनेक भिक्षुक शिकतात, 22 लोक राहतात, 25-50 100 लोक राहतात, ते महंतच आहेत. जिसके पास 10-20 उसका नाम महंत. शिवाय महंत शब्दाचा अर्थ आहे महंते परमेश्वरे निर्मिला, महंते परमेश्वरे विहित केला, महंते परमेश्वरे अधिष्ठिला, तो महंत. ज्या सर्व महंत असलेले परमेश्वराने सर्व महान आहे, ते परमेश्वराने अधिष्ठिला. महंती झाले नसेल, पण त्या भिक्षुकाकडे अनेक लोक अभ्यासाला आहेत. त्या परमेश्वराच्या प्रसन्नतेशिवाय, आभाराशिवाय कोणी कोणाचं राहत नसते, लक्षात घ्या. म्हणून तो एक महंतच आहे. म्हणून या अर्थाने भिक्षुक या पदामध्ये स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक, या भिक्षुक या पदामध्ये संत महंत आचार्य अधिकरण गुरुजन सर्व आले. आता एक शब्दासाठी वेगवेगळे उच्चारण नको आहेत. साधन 4च आहेत, स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक. मग आचार्य असला तरी तो भिक्षुक आमच्या साधनातला, महंत असेल तरी तो आमच्या भिक्षुक साधनातला, अधिकरण असेल तरी तो भिक्षुक या श्रेणीतलाच आहे. स्मृती स्थानाकडे लक्ष घाला. आमचा एक प्रमाणित ग्रंथ आहे स्मृती ग्रंथ. दीक्षा शब्दच नाही, तुम्हाला कुठे संन्यास किंवा दीक्षा असा शब्द त्या काळातल्या ग्रंथात सापडणार नाही. काय सापडेल? मग भिक्षा द्यावी, भिक्षा द्यावी. आचार्याने भिक्षा दिली. भिक्षा दिली म्हणजे काय झोळीत अन्न टाकलं का? नाही. भिक्षा दिली म्हणजे झोळी दिली म्हणजे दीक्षा दिली. भिक्षा दिल्यानंतर तो पुढे चालून गुरुप्रसन्नतेने आचार्य होतो, पुढे चालून गुरुप्रसन्नतेने महंत होतो. पण त्याचं बेस जर विचारात घेतला, त्याची प्राथमिक स्टेज जर विचारात घेतली, तर ते कोण होतं? आज महंत झालेला आरंभात कोण होता? भिक्षुक होता. भिक्षुकापासून तो महंत झाला. महंत झाल्यानंतर भिक्षुक नावाने गेली का? मग महंत झाला म्हणजे तो वासनिक झाला का? सर्वश्रेष्ठ असलेला स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक या 4 साधनातला सर्वश्रेष्ठ असलेला भिक्षुक तोच पुढे चलन महंत होतो, अधिकरण होतो, आचार्य होतो. तो भिक्षुकच, तो आमच्या साधनच. म्हणून लक्षात घ्या की भिक्षुक या पदामध्ये महंताची गणना आहे. महंत निर्मावा. महंती कशासाठी असते? हा सोहळा कशासाठी? ही जबाबदारी कशासाठी? परंपरेने आलेलं साहित्य, ज्या महंताकडे देवपूजा असेल, तर ज्या महंताकडे पोथ्या असतील,
मठ असेल, मंदिर असेल, आश्रम असेल आणि परिवार असेल, होणाऱ्या महंताने असलेल्या त्या देवपूजेच्या, असलेल्या पोथ्यांच्या, असलेल्या साहित्याच्या, असलेल्या परिवाराच्या सांभाळ करावा, जतन करावं, यासाठी ही जबाबदारी सोपली जाते. महंती सोपी नाही. आमच्या एक गमतीचा अर्थ असतो याच्यामध्ये. महंती म्हणजे महान अंतिक. अंतिकेचे दुःख असतात मरताना. कोणताही माणूस जेव्हा मरतो तर अंतिक दुःख असतात. हे महान अंतिक म्हणजे सोपं नाही. आसनावर बसणं सोपं नाही. आसनावर बसल्यानंतर 4 चौघात 1000 लोकात आसनावर बसणार आपण. आसनावर बसल्यानंतर ज्या जबाबदाऱ्या अंगावर येतात ते पार पाडणे यासाठी महंती. म्हणून महंत आणि संत यात फार मोठा फरक आहे. एक घडलेलं उदाहरण सांगतो. आमचे एक आचार्य रेल्वेतून जात असताना एका सद्ग्रस्ताने श्रद्धेने भिक्षुक पाहून, भिक्षुक या पदामध्ये मानता म्हणून म्हणतो, भिक्षुक पाहून, भिक्षुक म्हणजे काय, भिक्षुक वेश. एखादा मानत असेल, आचार्य असेल, या वेशाला कुठली ओळख लागत नाही, कुठली जातपात लागत नाही. आम्ही सर्वांचे आहोत. मानवधारी असेल, मानव देहधारी असेल आणि स्वामींच्या तत्वज्ञानाच्या यथाशक्य यथाधिकारे आचरण करीत असेल तो आमचा आहे. शिवाय लक्षात घ्या, अच्युत गोत्र शब्द आमच्या सूत्रपाठात आलेला आहे. त्या गोत्र शब्दाची पर्वसीमा वाखाणली आहे. तो उपदेशीही नाही, गुरुमंत्र घेतलेला नाही. अच्युत गोत्र कोण? आपण तर आहोत. ज्याने उपदेश घेतलाय, दीक्षा घेतली, वासनिक आहेत, संतात, महंतात, हे तर गोत्री आहेत, हे वरती. त्यात पुढे एक छोटासा कार्यक्रम पण मोठा. म्हणाला थोड्या वेळातला मंत्री ज्ञानीराम बोरकर आज ह्या संन्यास दीक्षा घेत आहेत. मुलाच्या त्यापूर्वी एक ते कातर ठेवलेले असेल, नाही तर ठेवा. 2 पाने, सुपारी, कात्री देवाला ठेवून मंत्र्यांचे हात लावून कातर लावेपर्यंत टाळ्या बंद नाही करायचं. कातर लागायचं, थकणार ना तुम्ही, टाळ्या वाजवा. आणि सोंब्याला विचारलं जाते, सासूबाईंना भिक्षा द्यायची आहे का? नातीला, अन्नूला विचारलं जातं, पोरांना विचारलं जातं. मोठ्या बाबांची प्रसन्नता घ्यावी, मोठ्या बाबांचा आशीर्वाद घ्यावा. स्वस्थानी बसावे. कवीश्वर कुलाचार्य, परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय मोठे बाबा आणि प्रमुख अतिथी परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय आचार्य यक्षदेव बाबाजी, परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री पैठणकर बाबाजी, दूध आणि साखर याचा ज्याप्रमाणे योग येत असतो आणि ती चवी काही वेगळीच लागत असते, त्याप्रमाणे या ठिकाणी 2 कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होत आहे, आपल्या समोर दिसत आहे. एक संन्यास दीक्षेचा कार्यक्रम आणि एक महंती प्रतिष्ठेचा कार्यक्रम. दादाजींनी